स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधून सूर दरबार संस्थेच्या वतीनं फरिश्ता या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संजय पोतनीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अर्चना पोतनीस, अश्विन पोतनीस आणि मृदुल निकते यावेळी उपस्थित होते। गतकाळातील संस्मरणीय गायक मोहम्मद रफी यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 25,000हून अधिक गाणी गायली आहेत, ज्यामध्ये प्रणयगीतं, कव्वाली, भजन, देशभक्तीपर, शास्त्रीय संगीतावर आधारित अशा विविध गाण्यांचा समावेश होता। रफी यांची अजरामर गीते आजही सर्वांना भुरळ घालतात। यंदाचे साल हे मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीचे साल असल्याने फरिश्ता या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे पोतनीस यांनी सांगितले। रफी यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही गाणी कार्यक्रमात सादर केली जाणार असून स्वतः संजय पोतनीस, अर्चना पोतनीस, रश्मी बडे, मृदुल निकते, सुषमा झोरे आणि ओंकार केळकर हे गायक रफींची गाणी सादर करणार आहेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर भाग्यश्री कश्यप करणार असल्याचं पोतनीस यांनी सांगितलंय। तर रफी साहेब म्हटलं की जो कोणी ऑडियन्समध्ये बसलेला प्रत्येक जण असतो त्यांना त्यांचं वेगवेगळं जॉनर ऐकायची इच्छा असते। कुणाला त्यांचं भक्तिगीत ऐकावंसं वाटतं, कुणाला देशगीत असेल ते ऐकायला आवडतं, कुणाला गझल आवडते, कुणाला रोमॅन्टिक, तर कुणाला विरहाचं गाणं आवडतं। तर असा सगळे जॉनर त्यांचे कव्हर होतील असा आम्ही घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। रफी साहेबांची पकड शास्त्रीय संगीतावर होती हे तर कुणाला नवीन नाहीच आहे। त्याच्यामुळे तशी अनुषंगाने सुद्धा काही 2-3 गाणी आम्ही आमच्या लिस्टमध्ये ॲड केलेली आहेत आणि बैजू बावरामधले गाणं घेतलेलं आहे आणि अजूनही 2-3 काही क्लासिकल डुएट्स अशी घेतलेली आहेत। तुमच्यापैकी पण कोणी जर आलं कार्यक्रम बघायला, ज्यांना खरोखर गाण्याची आवड आहे त्यांनी जरूर यावं। बडे गुलाम अली खान यांचे धाकटे बंधू बरकत अली खान हे त्यांचे रफी साहेबांचे गुरु, त्यांच्याकडे रफी साहेबांनी शास्त्रीय संगीताचा धडा घेतला आणि खूप लहान वयापासून त्यांच्यावरती संगीताचे इतके सुरेख संस्कार झाले की त्यांनी अतिशय वेगवेगळ्या जॉनरची, वेगवेगळ्या नायकांवर इतकी उत्तम गाणी आपल्याला फिल्म इंडस्ट्रीला दिली। म्हणजे प्रत्येकाच्या साठी तो एक मोठं इन्स्टिट्यूट आहे असं आपण म्हणायला हरकत नाही।